मित्रांनो नमस्कार. लोकप्रिय यूट्यूब चॅनल मोहन हवालदार आठवणींच्या पिटाऱ्यात तुमचं हार्दिक स्वागत. होय, माझा आठवणींचा पिटारा आहेच लोकप्रिय. वन अँड ओनली चॅनल ऑफ इट्स काइंड ऑन यूट्यूब इन मराठी. काय म्हणता, लोकप्रियतेचा निकष? अहो, पिटाऱ्याचे श्रोते हजारो. पिटाऱ्यानं पुरे केले आहेत 100वर भाग. लवकरच पूर्ण करेल शतकोत्तर रौप्य महोत्सव. मोहन हवालदार आठवणींचा पिटारा आहे अभ्यासकांमध्ये प्रिय, संदर्भासाठी खात्रीचा, स्पर्धा परीक्षा, पत्रकारिता, वक्तृत्व, निवेदन कला या जोपासणाऱ्यांचा ताईत, अर्थातच व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली. मी मोहन हवालदार गेल्या 2 भागापासून तुमच्याशी बोलतोय माझ्या योगा कनेक्शनबद्दल. सांगतोय कैवल्यधामशी जुळलेल्या माझ्या काही आठवणी. पहिल्या भागात मी सांगितलं स्वामी कुवलयानंद यांच्याबद्दल. योग निर्भेळच हवा हा त्यांचा आग्रह काय होता. बोललो मार्कंडेय पुराणानं दिलेल्या योगाच्या उपदेशांबद्दल. मित्रांनो, चमत्कार या शब्दातच एक जादू आहे नाही. मी दुसऱ्या भागात सांगितलं योगाला चमत्कार का मानलं जात होतं. 2 भाग झाले. आता अजून काही आठवणी आहेत. काही करंबेळकर सरांच्या मुलाखतीला धरून येतील. त्यात ब्रह्मचर्य, कोलेस्टोरेल, कॅलरी, समाधी या गोष्टींचं ज्ञान होईल. प्राणायामात नक्की काय होतं ते कळेल. बोलू योगाबद्दल बरंच. आता योग भलताच पॉप्युलर झाला आहे, विस्तारला आहे, त्यानं अगदी जग जिंकलं आहे. तुर्तास आजच्या भागात 2च विषय, माझं कैवल्यधाम कनेक्शन आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचं योगासाठीचं किंवा कैवल्यधामसाठीचं योगदान. आणि बरं का, याच्यामध्ये नेहरूंचं एक पत्र मी वाचून दाखवेन. त्यातून त्यांची योगाबद्दलची असणारी आवड आणि योगाच्या प्रसारासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात येईल. त्याच वेळेला त्यांची कार्यपद्धती खरंच किती अवाक करणारी होती त्याचा ते पत्र म्हणजे एक नमुना असेल. मित्रांनो, 1983 हे होतं स्वामी कुवलयानंद यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष. त्यानिमित्तानं कैवल्यधाममध्ये तेव्हा जागतिक योग परिषद झाली. म्हणजे भारतातून जगाला योगाची शिकवण मिळण्याचं कार्य नवीन नाही, ते प्राचीन आहे आणि अर्वाचीनसुद्धा आहे. कैवल्यधाममध्ये योगावर संशोधन होतं. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं हठयोगाचा वेध घेतला जातो. योगमीमांसा पत्रिकेमधून या संशोधनांना प्रसिद्धी दिली जाते. तिथं सुसज्ज ग्रंथालय आहे. जर्जर व्याधींच्यापासून योग मुक्ती देऊ शकतो याची पडताळणी येत गेली आणि कैवल्यधाममध्ये योगोपचाराला सुरुवात झाली. योग इस्पितळ उभं राहिलं. श्रीमती अमोलक देवी गुप्ता योगिक हॉस्पिटल. निर्भेळ योग शिक्षण देणारी तर कैवल्यधाम ही जगातली एकमेव नेटकी संस्था आहे. योगाभ्यासाची पदविका देणारा एक पूर्णवेळ अभ्यासक्रम या ठिकाणी शिकवला जातो. मे आणि जून महिन्यामध्ये योग शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम घेतले जातात. त्यात संपूर्ण देशातून योगाभ्यासी, फिजिकल एज्युकेशनचे शिक्षक आणि योगप्रेमी हौशी लोक भाग घेतात. हा 1.5 महिन्याचा पूर्ण वेळेचा निवासी अभ्यासक्रम आहे. याच्यामध्ये 100 गुणांचे 4 ते 5 विषय असतात. ॲनाटॉमी फिजिओलॉजी रिलेटेड टू योगा, ट्रॅडिशनल योगा, योगा अँड फिजिकल एज्युकेशन. 100 मार्कांची वायवा वाईस घेतली जाते. एक लेसन द्यावा लागतो. BEdचे विद्यार्थी घेतात तसा. त्याला 100 पैकी गुण असतात आणि आपण योग शिकलेली स्वतःची योग साधना सादर करावी लागते, ज्याला इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस प्रेझेंटेशन असं म्हणतात. त्याला देखील 100 गुण आहेत. जवळजवळ 700 ते 800 मार्कांची परीक्षा असते. आता एक मुद्दा, हे एवढ्या तपशिलानं मी कसा सांगू शकतो किंवा मला कसं माहिती आहे, तर 1980च्या दशकामध्ये मी कैवल्यधामचा छात्र होतो. मी आणि संजीवनीनं टीचर्स ट्रेनिंग अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवीच्या अंतिम परीक्षेला जेवढे कष्ट मी घेतलेले नव्हते अभ्यासासाठी, तेवढे या काळात मी घेतले. अंमळ त्याच्यापेक्षा जास्तच. त्यावेळी या कष्टाचं चीज झालं. मी त्याच बॅचला मेरिट होल्डर ठरलो. अंतिम परीक्षेत योगा टीचिंगमध्ये नावाजला गेलो. त्यावेळेला संगणक, टॅबलेट किंवा टॅब नव्हते, त्यामुळं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मला करता आलं नाही. मी आसनाच्या लेसनमध्ये संबंधित आसनाचे स्टेप वाईज डिस्प्ले तयार केले होते. त्यांच्या आधारानं प्रात्यक्षिकासह मी लेसन सादर केला होता. मी तयार केलेले त्यावेळचे ते डिस्प्ले पुढं बराच काळ कैवल्यधामच्या एका प्रदर्शनीत अगदी झळकत होते.
लोणावळ्यातला समर्थ कोर्सचा तेव्हाचा तो 1.5-2 महिन्यांचा काळ अगदी मंतरलेला होता. अगोदरच ते थंड हवेचं ठिकाण, तलावाशेजारचा रम्य परिसर आणि स्वामी कुवलयानंदांच्या आशीर्वादाची छाप. अगदी पहाटे पहाटे वैयक्तिक योग साधना करावी लागे. त्याच्यासाठी लोखंडी गोलाकार जिन्यानं योग महाविद्यालयाच्या सर्वात वरच्या मजल्यावर ये-जा करायला लागायची. दिवसभर क्लासरूम असायचे. नोट्स लिहून घेत वया गच्च भरून जात होत्या. लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स, लायब्ररी असा सगळा व्यस्त कार्यक्रम होता. योगासनं, प्राणायाम या गोष्टी कुठेही शिकता येतात, पण त्याचा शास्त्राधार, त्याची शुद्धता, सर्वांगीण अभ्यास यासाठी कैवल्यधाम हेच एकमेव ठिकाण आहे. तर हे माझं कैवल्यधाम कनेक्शन. त्यानंतर 1-2 दशकात माझं सातत्यानं कैवल्यधाममध्ये जाणं येणं होतं. या दरम्यान मी कोल्हापूर महानगरपालिकेवर कॉर्पोरेटर म्हणून निवडून आलो होतो. त्यावेळेला महापौर दत्तोपंत कणेरकर यांना पटवून देत कोल्हापुरात योग वर्गाला मी चालना दिली. कैवल्यधाम येथील संशोधक डॉक्टर भोळे, प्राचार्य घरोटे यांना विविध संस्थांतर्फे मी कोल्हापुरात पाचारण केलं होतं. त्यांची प्रात्यक्षिकं, प्रश्नोत्तरं, भाषणं या सगळ्या गोष्टी सातत्यानं कोल्हापुरात कुठं ना कुठं त्यावेळेला होत होत्या. अर्थात त्याच्यापूर्वी कोल्हापुरात योगाचा प्रसार होता थोडाफार. हेमूबाई वसा, डॉक्टर धनंजय गुंडे, खोत सर यांनी कोल्हापुरात तो केलेला होता. त्याला आम्ही महापालिकेचं एक मोठं छत्र दिलं, एक बॅनर दिलं. मित्रांनो, हा आहे मोहन हवालदार साठवणींचा पिटारा. आपण ऐकत आहात आठवणी कैवल्यधामच्या, योगाच्या, ज्या नाहीत योगायोगाच्या, आहेत परंपरेच्या आणि निष्ठेच्या. कैवल्यधामची स्थापना 1924 सालातली. पहिली 25 वर्ष ही चळवळ तशी मर्यादितच राहिली. अमळनेरच्या प्रतापशेठ यांनी दिलेल्या मदतीतून एक प्रयोगशाळा तिथं आकाराला आली. स्वामी कुवलयानंदांच्या संशोधनाच्या कार्याला ब्रेक मिळाला. प्राणायाम आणि कपालभाती याच्यामुळं वजन कमी होतं का यावर तिथं काम सुरू झालं. याच शोधकार्यामध्ये उदरपोकळीत तयार होणाऱ्या निगेटिव्ह प्रेशरचा माग लागला, शोध लागला. स्वामी कुवलयानंदांनी त्याला आपल्या गुरुचं नाव दिलं, माधवदास व्हॅक्यूम. हळूहळू कैवल्यधामचं कार्य विस्तारत गेलं. 1949च्या दरम्यान एक अजब घटना घडली. अमेरिकेच्या येले विद्यापीठानं योगाच्या संशोधनाचं महत्त्व हेरलेलं होतं. त्या विद्यापीठामध्ये अमेरिकेच्या स्वतंत्र विभागाची निर्मिती केली गेलेली होती. स्वामी कुवलयानंद यांना या अध्यासनाची चेअर ऑफर झाली होती. ही शक्यता हळूहळू करत स्वामीजींच्याकडून येन केन प्रकारेनं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत पोहोचली. पंडितजींचं मुळातच योगावर प्रेम होतं. स्वामींचा जिव्हाळा त्यांचा होता. ते देशाचे प्रथम नागरिक होते. स्वतः कोणतीही ऑर्डर ते करू शकले असते. आपल्या मंत्रिमंडळातील मौलाना अबुल कदम आझाद यांना त्यांनी अगदी तरल शब्दामध्ये एक शिफारस केली. ते पत्रच मुळात समजून घेण्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट, तेव्हा नेहरूंनी इनिशिएटिव्ह घेतला नसता तर? त्याचंही उत्तर ऐका त्या पत्रातच. जानेवारी 10, 1949. माय डिअर मौलाना, it is rather odd for me to write to you to suggest a grant to an institution and view of the big cuts that have been made in your budget. I am doing so with considerable hesitation. I enclose a letter from Swami Kuwalayananda. This letter was handed to me by Sri B.G. Kher, Premier of Bombay, with his recommendation. I think the work that Kuwalayananda is doing is rather unique and might prove to be of great importance. The Bombay government is supporting it. For the present, the question is not of any big grant, but rather of an initial token grant of ₹10,000. There is a great deal of interest in foreign countries now in the scientific aspect of yoga training. Kuwalayananda has been invited by foreign universities, especially in America. I would be very sorry if he left India and started his work somewhere else, because I think this work should be done in India. As a man, Kuwalayananda is capable and attractive and earnest. I have known him for large number of years and learned something from him. My father used to consult him also. I mentioned this matter to Dr. Mathai. He said that it would be a good thing for this support to be given by the government of India. The sum involved was so small that it was hardly worthwhile for the finance ministry to make special grant. It might come out of other normal grants. Yours sincerely, जवाहरलाल नेहरू. काय म्हणतात पंडित जवाहरलाल नेहरू याच्यामध्ये?
10,000 रुपयांची ग्रँट कैवल्यधामसारख्या 25 वर्षे पूर्व झालेल्या प्रस्थापित योग संस्थेला रिसर्च आणि इतर कामांसाठी द्यायचे. महाराष्ट्राच्या त्यावेळच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या बॉम्बे राजवटीच्या मुख्य असणाऱ्या बीजी खेरांच्याकडे विनंतीपत्र दिलेलं आहे स्वामी कुवलयानंदांनी, आणि ते आपल्या शिफारशीसह बीजी खेर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू प्राईम मिनिस्टर यांना दिलेलं आहे. प्राईम मिनिस्टरनी 10,000 रुपयाची ग्रँट मदत देण्यासाठी सुद्धा माहिती घेतलेली आहे. योग्य पद्धतीनं आपल्या फायनान्स मिनिस्ट्रीला ते त्याचं रेकमेंडेशन करतात. दुसऱ्या बाजूला त्यांनी प्रॉपर कन्व्हिन्स केलेलं आहे की आता पाश्चात्य देशामध्ये योगाबद्दलची आवड वाढत चाललेली आहे आणि त्या अनुषंगानं वेगवेगळ्या देशांमध्ये विशेषतः अमेरिकेमध्ये स्वामी कुवलयानंदांना बोलावणं आलेलं आहे आणि ते जर तिकडे गेले तर त्या देशामध्ये योगाचा प्रसार होईल, योगाची माहिती होईल, योगाचं ज्ञान होईल, योगाच्या संस्था वाढतील. पण माझी अशी इच्छा आहे की हे सगळं काम भारतात झालं पाहिजे. आणि असा सगळा तपशील देऊन मी स्वामी कुवलयानंदांना व्यक्तिगत काही वर्ष ओळखतो. त्यांच्याकडून मी योगाचा सल्ला घेतलेला आहे. माझे वडीलसुद्धा त्यांच्याकडून योगाचा सल्ला घेत होते. मी तज्ज्ञांशी चर्चा केलेली आहे आणि ही ग्रँट फायनान्स मिनिस्टरनं आपल्या एखाद्या सामान्य ग्रँटमध्ये द्यायला हरकत नाही. एक देशाचा पंतप्रधान 10,000 रुपयाची ग्रँट देताना केवढा विचार करतो. आजकाल परस्पर किती लाखो करोडो रुपयांचा चुराडा या देशात आणि जगात होत असेल. तर मित्रांनो, या गोष्टी खरंच अपूर्व आहेत. याच गोष्टी जाणण्यासाठी पिटारा तुमच्यापुढे मी सादर करतोय, पिटारा तुमच्यापुढे मी खोलतोय. आजचा भाग मी या ठिकाणी संपवतोय. धन्यवाद आणि नमस्कार. पुन्हा भेटू तुमच्या उपयोगाच्या काही एखाद्या वेगळ्या आठवणीसह. तोपर्यंत मला परवानगी द्या. धन्यवाद.